रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। साधनाचे ज्याचे सर्व प्रयत्न करून झाले मनापासून आणि सर्व शक्ती संपली की मग तुझं वेणं कोण दया कर. नाही तर आपलं सुरुवातीपासूनच तुझं वेणं कोण दया करणं आहे तसं राहीन गावाला जाईन हे काय जमणार नाही. त्यामुळं मी कष्ट करतोच आहे. जसं वारीत होतं, त्यात काटे मोडतात, गाडीत टोचतात, हे सगळं होतं. अन्नाची सोय होतीच असं नाही, पाण्याची सोय होतीच असं नाही, अनेक आपल्या नित्यकर्म होतातच असं नाही. पण तरीसुद्धा धडपडीनं मनुष्य चालतो आहे. तो ज्या वेळेला कोसळायची वेळ येईल तेव्हा निजयश राखी, तिथे जे हात देऊन वर काढील. म्हणता कर धरणार, चिंता डोही बुडता तेथे येऊन कर धरणार. धरणार, पण तो त्या वाटेत गेला आहे आणि ज्याची पडायची वेळ आली खाली त्यावेळेला ते आहे. तोपर्यंत सगळं काम आपलं आहे. तोपर्यंत त्यांच्याकडे बघण्यासारखी परिस्थिती नाही, कारण त्यांनी ते सगळं केलेलं आहे. हेच सगळं आपण बघतो. त्याची पूर्वतयारी बघितली, कोण अशा तऱ्हेचा असतो ते बघितलं. क्वचित स्थळी भगवत भक्तमध्ये बघितलं. हरिजयांचा अंकित भक्ती ज्ञान वैराग्ययुक्त यांची लक्षणे. नित्यतृप्त ज्यांचे चित्त, जे पूर्ण ज्ञानी विरक्त, निस्संदेही गुणातीत, ब्रह्मानंदी अनन्य. आशासूत्र जळवून गेले, चित्त चैतन्याची झाली, लोकेशणेसी न वंचले निरहंकृती. आणि त्यावेळेला आपल्याला हा पुढचा प्रश्न आला. तेही असोनी विदेही, द्वेष मत्सर मुळी नाही, भूती भगवद रूप पाही, सहज समाधी भोगिते. हे भक्तांचं वर्णन आहे, हे गुरूंचं किंवा भगवंताचं वर्णन आहे. जाणोनी निर्गुणाची खूण, सगुण भक्ती करी गहन, निरालस्य निर्विकार मन, स्थिरबुद्धी जयाची. हे अनेक असे शब्द आहेत की ज्याच्यावर थोडं थांबावं मग पुढे जावं. मला सांगा, नित्यतृप्त ज्याचे मन, त्यांना निवांत राहिलं तरी चालण्यासारखं आहे. इथल्या इथे काही विरोधाभास वाटतात. म्हणजे जे जर बारकाईने बघितलं तर नित्यतृप्त आहे, तो काहीच करत नाही. त्या अर्थाने त्याला काही करण्याची गरजच नाही खरं सांगायचं तर. पण तरीसुद्धा निरालस्य आहे, काही करीत नाही, म्हणजे आळशी आहे आणि काही करीत राहण्याची गरज नवरणं, हा नित्यतृप्ततेचं लक्षण आहे. त्यामुळे नित्यतृप्त कोण, ज्याला काही करायची त्या अर्थाने गरज नाही आहे. आता परिस्थिती अशी आहे की पुढं म्हणून सांगितलं, प्रारब्ध देह वर्ततो, की त्या पुढे आलं तर देहाला तो पडेपर्यंत प्रारब्ध आहे ना, ते पडेपर्यंत आहे ते पूर्ण करायचं काम देहाचं काम चाललेलं आहे, आपलं नाही चाललेलं काही. इथे जे नित्यतृप्त म्हटलं, जाणवणी निर्गुणाची खूण, सगुण भक्ती करी घन, निरालस्य निर्विकार मन, स्थिरबुद्धी ज्यांची. त्यांची बुद्धी त्यांच्या जे सापडलेले त्या ठिकाणी स्थिरच असते. जगामध्ये किती उलाढाली होत, प्रसंग काही येवत आणि जावत, त्यांच्या दृष्टीनं. म्हणून ते चौदेहाचा केला अंत असा विषय आला. त्याचं गेल्या वेळेला जरा गडबडीत बघितलं गेलं. अगदीच ते दोन्ही बाजूनी ते काय मांडावं तसं आहे. तत्त्वज्ञानाचा चौदेह म्हणजे हे तत्त्वज्ञानाचा विषय झाला किंवा शास्त्रातला विषय झाला. पण अगदी साध्या भाषेत सांगायचं तर स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. 4 देह. स्थूल देह दिसतोच आहे, तो नाहीसा करायचं काही काम नाही आहे. पण त्याचं जे भान आहे सतत, ते नाहीसं करण्याचं काम. देहाचं भान नाही अशी म्हणजे चांगल्या अर्थाने अवस्था आहे ना, म्हणतो. देहाचं भान नसलेले बरेच मंडळी असतात तसे. त्याला काय किरकोळ काहीतरी एवढंसं घेतलं तरी देहाचं भान जातं माणसाचं, तसं नाही ते. तर ते देहाचं भान केलं ते नाही आहे. त्याला सुख आहे का दुःख आहे याचं भान नाही आहे. हां, देहाला हे टोचत आहे का नाही टोचत आहे याचं भान नाही. अशा अर्थाने सुखदुःख म्हणून नाही, तर त्या अर्थाने हा स्थूल देह. म्हणजे आता परत तो विषय तिथे आला आहे म्हणून सांगून जातो. चौदेहाचा केला अंत. त्यातल्या स्थूल देहाला काही गोष्टी सुखाच्या असतील, काही गोष्टी दुःखाच्या असतील, का त्या असणारच आहेत तशा. कारण आपल्याला आपण जी पुढे जी तयारी दिली आहे की सगळं आयती वगैरे जी म्हटली आहे
शीतोष्ण वारा, पाऊस सोसताना मानी त्रास. तर हे सगळं जमल्यानंतरचं हे काम आहे. पण ते हे जमलं पाहिजे. ते ज्यांना जमलं आहे त्यांनीच हे स्थूल देह त्या अर्थाने तो नष्ट देहाचा अंत केला. म्हणजे आता लगेच काय त्यांनी फेकून दिला का देह, किंवा ते काही टाकून ह्या करून टाकला का, मोडून टाकला का, मारून टाकला का, नाही टाकला. त्यांनी त्याचा अंत केला आहे. ज्याचा अर्थ त्या देहाला लागून ज्या गोष्टी आहेत त्या सुखदुःखाच्या आहेत. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. मग आता असं अनुकूल आणि प्रतिकूल असं काही वाटतं का? तर अनुकूल वाटत असेल तर अजून देहाचा संबंध आहे, प्रतिकूल वाटत असेल तरी अजून देहाचा संबंध आहे. काही गोष्टी मला अनुकूल वाटतात, काही गोष्टी प्रतिकूल वाटतात. प्रतिकूल वाटतात म्हणजे अजून काहीतरी आत आहे की जे देहाला चिकटलेलं आहे. वाटेत जरी नोट सापडली तरी बरं वाटतं की मला बघायला, म्हणजे घेत नाही कोण पटकन उचलून, कारण 4 लोक असतात आणि पुन्हा ती खरी का खोटीन, तांबडीन, हिरवी, आता काय सांगता येत नाही कसली निघेल. त्यामुळं ते जे काय असेल तर ते कुठेतरी ते चिकटून आहे त्याला अजूनही. काटा टोचला काय, खडा टोचला काय टोचला की माणसाला येतच आतून येईल पण बाहेर येत नाही. आतून त्याला टोचणार नाही का, त्याला कळत नाही आहे का? देह आहे, त्याच्या संवेदना आहेत, पण त्याचं सुखदुःख नाही. ह्या अर्थाने हा स्थूल देह. कारणदेह म्हणजे ज्यामुळे मी जन्माला आलो तो कारणदेह, तो वासना देह. कळायला सोपं जातं म्हणजे याच्यासाठी. आणि काय आपल्याला काय कळायचं हे सगळं माहितीच आहे आपल्याला, पण तरीसुद्धा हे आपलं उजळणी म्हणून काय असेल ते ह्या बाजून मांडून बघितलं आहे. स्थूल देह, कारणदेह. कारणदेहाचा अंत केला म्हणजे काय झालं की जन्माला येण्याचं कारण उरलं नाही, अशा अर्थाने कारणदेहाचा अंत. आज मी कारणदेह होता म्हणून आहे, कशाही प्रकारे असो, तो त्याचं लोकसंग्रह असो, नाहीतर त्याची तपश्चर्या असो, नाहीतर काहीतरी राहिलेले कुठेतरी 99वर गेला, 98 गेला आणि 2 मिळायचे राहिले म्हणून थांबला, असं काहीतरी झालं, देह पडला त्यावेळेला. मग त्यावेळेला आता आपल्या महाराजांच्या याच्यात विषयात माहिती 4-5 मुलं आहेत, पण ती किती काळाची आहेत, कोण महिन्याचं, कोण ह्याचं. अगदी मोठी म्हटलं तरी, शांती म्हटलं तरी 3 वर्षाची होती. म्हणजे अगदी मोठी मुलगीसुद्धा 3 वर्षाची, ती गेली. म्हणजे आता ती जी आली ते देह कुठून आले? ते देह धारण करूनच आले ना. मग ते जे देह धारण करून आले होते ते अशा ठिकाणी शुचीनाम श्रीमताम गे तशा ठिकाणी आले एकदम. म्हणजे त्यांचं कुठेतरी योगभ्रष्ट जीव होते ते, त्याच्यामुळे ते तेवढ्यासाठी आले. काय वर्ष झालं, 6 महिने झाले, 2 महिने झाले, बरं ह्यांना त्याचं सुखदुःख आहे का? तर नाही आहे, हे लक्षात ठेवा. मुलगी म्हणून नाही, मुलगा म्हणून नाही, काहीच नाही, कशाचं त्याचंही नाही आहे. तो व्यवहाराचा भाग आहे. देह प्रारब्ध हे देह वर्ततं, त्या देहाचं त्यांच्याशी काहीतरी प्रारब्ध आहे, त्यासाठी ते आले. आता आल्यानंतर ते संपलं की त्यांना थांबताच येत नाही, देह पडला. मग देह पडला म्हणून त्याचं त्यांना दुःख नाही. त्या अर्थाने कारण देह त्यांचा संपला. मग त्यांना जे काही जन्माला याचं कारण होतं ते फक्त राहिलेलं प्रारब्ध असेल, ते कदाचित ह्या मातापित्यांच्या पोटी ते असेल, तर त्यांनी त्यांचं तेवढं देणं आहे, तेवढं देणं घेणं झाल्याबरोबर तो विषय संपला. बरं, प्रारब्धाशी म्हणजे सुद्धा कसं आहे, शुचीनाम श्रीमताम गेहे म्हणले म्हणजे मला ते बारीक बघायला लागलं की फार आपण बघतच असाल, पण त्याच्यामध्ये लक्षात येतं हे नुसतं नाही म्हटलेलं. आता शुचीनाम श्रीमताम गेहे जर लावूनच बघायचं असेल तर आता चाललंयच उदाहरण तर पुढे चालवायला हरकत नाही. महाराजांचं घर, मग त्या घरी ती शांती जन्माला आली समजा, तर तिथे तुळशीच्या भोवती ते फिरत असे वगैरे, ते आपल्याला त्याच्यात गोष्टी आहेत. कोणाला काय वस्तू मागितली की देऊन टाके हातातली, मुलं मागून घेतात. जे कारणदेह किती बळकट असू शकतो आणि किती हलका असू शकतो हे त्याच्यावरती अवलंबून आहे. कारणदेहामध्ये आज जर 2 वर्षाचं मूल झालं तर ती वस्तू दुसऱ्याला देत तर नाहीच, पण त्याच्या हातातली मला पाहिजे म्हणतं, त्याच्या हातात जी असेल तसली मला पाहिजे म्हणतं. हे जे सगळं आहे ना, हे कारणदेह थोडासा जड आहे, म्हणजे वेळ लागणार आहे थोडक्यात. ते तिथं कळतं, टेस्ट आहे ती, तर तिथं कळतं की कितीचं शिल्लक आहे. तर हे यांचं काही शिल्लकच नाही, तिला देऊन टाक म्हटलं की देऊन टाकते. जे हे महाराजांच्या काळात हेच होतं त्यांच्या लहानपणी, की वाटून टाकेन, धन पैसा दिला तर काय होईल, सर गरीब बरोबर जेवायला घालेन. हे जे काय लहानपणी येऊ शकतात, आता ते बोलतानाच्या अवस्थेतलं आहे, त्याच्या आधीच्या अवस्थेतलं आहे. तर हे जे आले ते तिथे काहीतरी थोडं राहिलं. म्हणजे आपण साधना करताना शेवटी जर अगदी असं झालं की अगदी प्राणकंठाशी आला आणि आता देह पडायची वेळ आली आणि थोडंसं राहिलं, तर ते थोडंसं पुरं करून घेण्याची जबाबदारी भगवंताची आणि त्या कार्यकारण व्यवस्थेची आहे, ती करते बरोबर. तर तसं म्हणून ते पळत असावं त्या दिशेनं जो पळतो आहे तो पोचणार एक तर आहेच, नाही पोचला तर पोचवायची व्यवस्था होणार आहे, मुक्तीच्या ठिकाणी त्याला पोचवायची व्यवस्था होणार. वासना देह तो दुसरा म्हणतो ना, स्थूल आणि सूक्ष्म, त्यातला सूक्ष्म देह नाहीसा करण्याची व्यवस्था भगवंताची आहे. फक्त सूक्ष्मदेह आपल्याला असतो याची आधी जाणीव असावी. मुळात सुरुवातच तिथून आहे की मी देहच समजतो आहे,
तिथे नाही. त्याच्याबरोबर सूक्ष्मदेह आहे म्हणून हे व्यवहार चालले आहेत. देणं घेणं जाणं येणं गावी अमक्या गावी परक्या गावी हे काय जे काय चालले सगळं ते त्या सूक्ष्मदेहाचं कारण आहे म्हणून संबंध येतो. तर तसा तो सूक्ष्मदेह आहे. आता ह्यांच्या बाबतीत तुम्ही तो जो श्लोक म्हटला ना सहज आत्ता एक विषय निघाला तर त्या श्लोकामध्ये बारकाईनं आपण बघितलं असेल तर शुचीनाम श्रीमताम हे तर प्रश्न होते म्हणजे कसलीही अनुकूलता आहे श्रीमताम ही सगळ्या अर्थाने ते भगवंताचं जसं वर्णन आहे षड्गुण संपन्न तसं ऐश्वर्यस्य सबग्रस्य वगैरे धर्मस्य यशस्य श्रेया वगैरे ते जे सगळे वर्णन केले तशा तऱ्हेचं ते श्री त्या अर्थाने श्री ते श्रीमताम ते ज्यांच्याकडे आहे ते श्रीमत. तर आपले श्रीमत म्हणजे आपले म्हणून ते आपल्या नावापुढे टिंबत येतात ना श्रीच्या श्रीयुत म्हणजे आता थोडक्यात एक सध्यान झाले आणि त्याच्यापुढे लहान मुलाच्या नावे नाही आलं मोठं झाला की हळूहळू म्हणावंच लागतं तर त्यावेळेला तिथे पुढे ते श्रीयुत हा शॉर्ट फॉर्म आहे आणि त्यांच्याकडे आहे तो शब्द आहे तो कशाचं ॲब्रिव्हिएशन किंवा कशाचं लघुरूप नाही आहे ते श्रीच्या पुढे टिंब आहे तिथे लघुरूप आहे ते श्रीयुतचं श्रीमानचं ह्याचं लघुरूप आहे पण हे नुसते श्री आहेत. त्यामुळे महाराज हे नुसते श्री तेव्हा श्रीमताम गेहे तर त्या ठिकाणी ही जी मुलं जन्माला आली समजा तर त्यांचं उदाहरण म्हणून चालवायचं फक्त बाकी समजून घेण्यासाठी तर ते त्या घरी जन्माला येतात ह्याच्यामध्ये बारकाव आहे काहीतरी. आता महाराजांच्या घरी जन्माला आले आपण उदाहरण बघू. आता महाराज स्वतः त्यांच्या वाट्याला किती आले असतील हे सगळे जग त्यांच्या मागं त्यांच्या वाट्याला ते दिवसात नाही 8 दिवसात नाही 15 दिवसात कधी त्यांनी घेतलं असेल किंवा नसेल इतपत वाट्याला येणार आणि तिकडे त्या ह्या बाजूला अंध आहेत पहिल्या याचं सोडून द्या पुढे जे आहे ते सगळ्या त्या अंध आहेत म्हणजे त्यांच्या वाट्याला ते बघायलाही नाही आहे यालाही नाही आहे कोणी जवळ आणलं तरी कळणार नाही लांब नेलं तरी कळणार नाही हे कळणार नाही अशी अवस्था एका बाजूला आहे. हे शेवटी आईवडील हा संबंध आहे ना पण तो त्याच्यापेक्षा त्यांचं घर कसं आहे त्याचा संबंध आहे म्हणून गेहे आहे त्याच्यामध्ये. शुचीनाम श्रीमताम यामध्ये नुसतं आईवडील असं नव्हे त्यांच्या पोटी जन्माला येईल बरोबर आहे आले जन्माला पण गेहे त्या घरी जन्माला येईल कारण ते घरी सतत भगवत भजन चालू आहे. जे त्यांचं राहिलेलं थोडंसं होतं ते भजन पूर्ण करून घेतलं की ते चालले म्हणून ती 6 महिन्यानं 3 महिन्यानं आणि यांना गेली आणि काहीही तशा अर्थाने न होता गेली ह्याचं कारण हे आणि म्हणून जास्तीत जास्त 3 वर्ष तर तेवढा फक्त त्यातला तो वासनादेहाचा जो सूक्ष्मदेहाचं काम आहे म्हणून हा देह तो सूक्ष्मदेह तो प्रत्येकाच्या ठिकाणी वावरतो आहे त्याला माहीत आहे का नाही याच्याशी काही संबंध नाही. मला पाण्यात जंतू दिसत नाही माझ्याकडे मायक्रोस्कोप नाही त्याला काय करणार तसा तिकडचा मायक्रोस्कोप आहे तो पण तो आपल्या हातात नाही म्हणून आपल्याला ते कळत नाही. तर त्यासाठी त्या देहाचा ज्यांनी अंत केला ते भक्त म्हणतात. भक्त कोण क्वचित स्थळी भगवत भक्त ते कुठले भक्त की ज्यांना हा देहाचा त्यांना कल्पना आहे आणि त्याच्यातला त्यांनी स्थूल देहाच्या बाबतीत सुखदुःखाचा संबंध सोडला त्या अर्थाने अंत झाला. इकडे वासनादेहाची ओळखून ती त्यागली हे दुसरा अंत झाला म्हणजे या देहाचा सूक्ष्मदेहाचा अंत झाला आणि हे म्हणून तो कारणदेह आहे सूक्ष्म आणि त्याच्याही मागे कारणदेह आहे तर तो आणि महाकारण म्हणून मागे महाकारणाबद्दल बोललो होतो म्हणून त्याच्याबद्दल काही बोलत नाही. ते सर्व विश्वाची व्यवस्था आहे. मध्ये जी व्यवस्था आहे ती ही कार्यकारण भाव सांभाळणारी व्यवस्था आहे म्हणून कारण आहे. सूक्ष्मदेहाला कारण आहेच ना त्यामुळं तो निर्माण झाला. जसं स्थूल देहाला सूक्ष्मदेह हे कारण आहे तसं सूक्ष्माला काय कारण आहे व्यवस्था कारण आहे. ती जी व्यवस्था आहे म्हणून हे सगळं आहे म्हणजे म्हणून आंब्याच्या झाडाला फणस येणार नाही फणसाच्या झाडाला पेरू येणार नाही. हे जे काय आहे हे कार्यकारण भाव जसा बाहेर दिसतो तसा तो आपल्या शरीरामध्ये सुद्धा ह्या रूपाने वावरतो आहे म्हणून आपण जसे आता आहोत तसे आहोत बदलायचं काम आपण केलेलं आहे. तो असण्याबद्दल तक्रार नाहीच आहे. देह आहे त्या अर्थी ते असणार त्याच्याप्रमाणे त्याची वैशिष्ट्यही असणार त्याच्याबरोबर जे लागून येतं तेही सगळे येणार पण मला संपवण्याचं काम काय आहे तर हे देहाचा अंत केला ना तर त्याच्यातली माझं काम ह्या 2पर्यंत चालतं. तिसरं जे काम आहे ते मी समजून घेतो अशी व्यवस्था आहे म्हणून जगात काहीतरी व्यवस्था आहे नाहीतर अव्यवस्था होईल सगळे. समजा ह्याच्यात हे बीज लावून जर ते फळे यायला ते फळ हे यायला लागलं तर गोंधळ बांधेल सगळा तर तो होऊ नये म्हणून ठेवलेली ती व्यवस्था आहे. या सगळ्या व्यवस्थेवर ज्याचं नियंत्रण आहे ते महाकारण तर ते हे कारण आणि ते महाकारण साध्या भाषेमध्ये आपल्याला समजून घेण्यासाठी बाकी त्यात काय आपल्याच्या राहिलं तर ह्याच्यावरती आपल्याला एवढंच आहे ह्या 2 देहापुरतं जरी आपण लक्ष ठेवून असलो तरी लक्षात येतं की हे कशामुळे आलं कारण पुढे सगळं आहे त्याच्यातलं की जाणवणी निर्गुणाची खूण जाणायला माणसाला निर्गुणाची काहीतरी ओळख पाहिजे की जिथे ती ओळखच नसेल तिथं काय सांगून उपयोग होत नाही. नाही एकदा हा विषय निघाला आहे आणि त्याची परत एकदा आठवण करतो की आपल्याकडे डोळ्याच्या बाबतीत कलर ब्लाइंडनेस असतो तर माणसाला एखादा रंग दिसत नाही. आता दिसत नाही ही चूक म्हणावी त्याची का बरोबर म्हणावं काहीच म्हणू नये फक्त स्वीकारावं ते तसं आहे.
तो कलर ब्लाइंडनेस असतो. एखाद्या माणसाला तो रंग दिसत नाही आणि तो म्हणतो कुठे आहे, तसा रंगच नाही आहे. आता त्याचा रंग नाही आहे हे म्हणणं त्याचा स्वानुभव आहे आणि असूनसुद्धा तो आपल्याला मानला पाहिजे स्वानुभव म्हणून. पण त्याचा हा सगळ्यांना तसा दिसत नाही असं नाही. सगळ्यांना बाकीचा हिरवा दिसतोय, काय वेळा दिसतोय, हे दिसते हे ते बाकीच्यांना दिसते ना, त्यांच्याकडे तो कलर ब्लाइंडनेस म्हणतात तसा तर रंगांधळेपणा आहे तो त्यांच्याकडे नाही. तर हे जे कलर ब्लाइंडनेस आहे तसं गॉड ब्लाइंडनेस असतो. त्यामुळे तो दिसतच नाही. ते म्हणतात कुठं दिसतोय. आता तुम्हाला कलर ब्लाइंडनेस त्याला काय करणार आपण, नाही काय आम्ही सहानुभूती दाखवू, आम्ही सांगू आणि जर सहानुभूती आम्ही म्हणू पण काय बरोबर आहे तुम्ही म्हणता ते खरोखरच नाही आहे, हिरवं काय दिसत नाही कुठे समोर, लाल काय दिसत नाही समोर असं म्हणू. पण हे जे म्हणू हे कोणतं म्हणू, सहानुभूतीनं म्हणू, हे ज्ञान म्हणून म्हणू का, नाही. जसं निर्गुणाचं बाबतीत झालं, जसं देवाच्या बाबतीत झालं, तर ते हा गॉड ब्लाइंडनेस आहे. तो असला म्हणजे भगवंत कुठला आला, मीच करू सगळं, तुम्हीच करता तर तुम्हीच करा. शेवटी कुठ्या खड्ड्यात जाऊन पडतो ते ज्याचं त्याला माहिती आहे. कारण शेवटी अस्वास्थ्य दुःख हे शेवटी माणसाला नैराश्य अस्वास्थ्य दुःख आताच्या काळात तो आणखीन पुढं त्याच्या पुढं गेलेलं. तर तिथं जाऊन पडायला होतं. त्याचं कारण का, तर निर्गुणाचं जाणीव नाही म्हणून. नाहीतर हे चालू राहणार आहे, हे चालू होतं, चालू राहणार आहे आणि पुढेही राहणारच आहे. आजही ते आहेच. ह्या सगळ्याचं ज्याला व्यवस्थित असं आकलन आहे त्याच्या दृष्टीनं फार सुखदुःखाचे हेलकावे नाहीत. सुखदुःखाचे हेलकावे कुठले, जो अडकला आहे ज्याला ज्याच्या दृष्टीनं ते आपल्यात ते खोडा घालतात ना तसं आहे ते. तो खोड्यात अडकलेला पाय नाही काढतात, पण तो अडकला म्हणून आहे ते, म्हणजे बांधला गेला म्हणून. तर ज्याला जाणीव आहे की हे निर्गुणाचा व्यवहार आहे सगळा, तो सगुण करेल पण सगुण सोडून पण देईल, की ते सगळं सगुणाचं बंधन नाही. म्हणून इथे अशा तृष्णापुढे जी त्यांची वर्णनं केली आहेत त्याच्यात त्यांनी काय केलं किंवा हे कसे कुठेपर्यंत पोचले. देहाचे करोनी उपकरण मन मुरडेले सेवेकडे, गुरुसेवा अतिगहन गहन तितू की सघन, देहाचे करुणी उपकरण मन मुरडेले सेवेकडे. म्हणजे तिथे सगळं मन मुरडलेलं आहे. कारण मन मुरडल्याशिवाय हे करताच येणार नाही. एके दिनी मिळे अन्न, एके दिनी उपोषण. आता असं आपल्याला चालणार नाही. आपण म्हणून काय असेल ते एकदा नीट काय ते ठरवू. आज स्वयंपाक केला, आज नाही, आज काय करणार नाही, असं कसं करून चालेल. आता काही तुमचा नियम असेल तर माझं काय म्हणणं नाही एक दिवसाआड जेवण वगैरे असं काय. पण समजा जर असं घरामध्ये घडलं की आज सगळं स्वयंपाक सागर संगीत सगळं व्यवस्थित करून झालं, दुसरी सकाळपासून काय चूल शांत, गॅस शांत, सगळं शांत आणि आपलं काय जॉब करतायत काय काय आता टी व्ही बघत असेल काय आपल्याला सांगता येत नाही, पण ते जे काय करत असेल ते. पण चहा पाणी नाही काय नाही. आता तू किती वेळ बसणार वाट बघणार एकमेकांची, ते शेवटी काहीतरी विचारणार नाही एकमेकांना काय आज काय विचार आहे वगैरे. एके दिनी उपोषणा महाराजांनी लिहिलंच आहे. महाराजांनी लिहिलं असलं तरी सुद्धा ते लोक थोर होते. आपण पाणी चहा काहीतरी केलं पाहिजे आता असं वाटणार ना कुठेतरी, म्हणजे आपल्याला ते काय जमायचं आहे अजून ते. तर एके दिनी उपोषणा एके दिनी मिळे अन्न, तृष्णा क्षुधा हे बंधनं. आपल्याकडे जे भिक्षेचा मार्ग सांगितला तो तेवढ्यासाठी सांगितला. भिक्षे देण्याचं बंधन यजमानावर नाही आहे त्या अर्थाने, त्याला आतिथ्य आहे. पण त्यांनी दुसऱ्या कोणाला दिली असली तर, मी समजा नंबर 2, 3 कोणी भिक्षेकरी आलो समजा तर काय, म्हणून भिक्षेचं अन्न हे असं ती एक साधनामध्ये ते भिक्षा हे साधन घातलं. म्हणजे मोठमोठ्यांना सुद्धा जोळी घेऊन हातात फिरायला लागतं आणि लावलेलं आहे त्यांनी. ज्यांना परमार्थात पुढे जायचं किंवा मनाचे हे सगळे हे जे बंधन आहेत, चौदेहाचा अंत केला वगैरे, हे करायला त्याला ते करायला लावलेले. ते करायला लावले एवढ्यासाठीच. म्हणून हे सगळे लोक तुम्ही स्वामींच्याकडे जावा, आपल्या टेंबे स्वामींच्याकडे जावा, कुठे जावा, भिक्षेचं अन्न आहे. म्हणजे ते काय त्यांना ते काय कमी कर्तृत्व नाही ते काम. यातला कुणीही समर्थांच्यापासून तुम्ही अगदी स्वामींच्यापर्यंत बघा, एक जण एवढे कर्तृत्ववान आहेत की त्यांच्या घडी 1000 माणसाने भिक्षा घालतील एवढे ते उभं करू शकतील. पण ते नाही करत, ते ह्यात पडले. तर भिक्षामेशे परिसून सोडावे सगळेजण, तो वेगळाच त्यांचा कार्यक्रम चालला आहे, ते वेगळंच आहे. कारण ते ज्या अवस्थेत आहेत ते त्याला ते लागू असलेलं काम आहे. पण मुळात भिक्षेसाठी समजा त्यांनी नाही म्हटली तर समजा, आणि तुम्ही 10 घरं मागितली, 5 घरं मागायची परवानगी आहे, तर 5 घरात तू कुठेही मिळाली नाही तर त्या दिवशी आज भगवंताची इच्छा आज उपास करावा अशी आहे. असं म्हणून शांतपणे येऊन जपाला किंवा काय अनुष्ठानाला काय ते बसता येईल का, हा प्रश्न आहे. तर ते पुढे त्यांनी केलेलं आहे. क्षुधा तृष्णा हे म्हणून एके दिनी उपोषण, तृष्णा क्षुधा हे बंधन, तोडिले मर्त्यलोकीचे. हे ह्या मर्त्यलोकातलं बंधन आहे. जो हे म्हणून निर्गुणाची ओळख असावी. म्हणजे जाणवणे निर्गुणाची खूण, सगुण भक्ती करी गहन, ती करायचीच आहे. पण तरीसुद्धा जाणवणे निर्गुणाची खूण लक्षात ठेवून की हे तर आहेच, हा तर समजा पांडुरंगासमोर आहे, काय दत्तसमोर आहे, सगळं समोर आहे, हे समोर आहे, पण ते खरं सगळीकडे पसरलेलं आहे, ते सर्वाठही आहे. हे ज्याला जाणीव आहे त्याच्या दृष्टीनं तिथली त्याची पूजा बरोबर चाललेली आहे. कारण ती कधीही झाली किंवा नाही झाली, करता आली नाही, काही अडचण आली
त्याला दृष्टीनं काहीही म्हणा म्हणजे निर्विकाराने आशा आहे म्हणून नव्हे किंवा उदासीन आहे या अर्थाने म्हणून नव्हे, त्याला त्याची जाणीव राहील, पण त्याची मानसपूजा होईल, ती पोचतेच. म्हणून ते महाराज उठले आणि ती पायावर गुलाबाची फुलं ते प्रकार तो त्याच्यासाठी आहे. ते म्हणजे त्यांनी मानसपूजा कुठे ब्रह्मानंद किंवा आनंद सागरांनी केली असली पाहिजे. म्हणजे उठल्यावर पायावर फुलं होती 2 गुलाबाची फुलं, तर ही कुठनं आली? पण इथं तर कोणी आलं नाही गेलं नाही. ब्रह्मानंद किंवा आनंद सागराची मानसपूजा झाली असली पाहिजे. हे काय थेट हे असेल प्रभाव. तर त्याला हे बरोबर आहे कुठे जायचं हे या दृष्टीनं हे सगळं आहे. तर म्हणून चौदेहाचा केला अंत. कारण महाकारण हे समजून घेण्याचे विषय. ते समजून घेतले की सगळं चालणार आहे व्यवस्थित. आपल्याला असं वाटतं ना की मी केल्याशिवाय होणार नाही, असं वाटतं की नाही, किंवा अमुक एक गोष्ट बाबा मी घरात नाही नीट असं केलं तर तसं ते बरोबर होणार नाही. मुलं नीट वागत नाहीत. आपल्याला नाही, आपल्या सगळ्यांना अनुभव आहे की मुलं नीट वागत नाही. म्हणजे आपण ज्यांची मुलं आहोत त्यांना तसंच वाटत होतं, आजही तसंच वाटत असेल का? आणि पुढे काय होणार आहे? पुढे आपलं असं त्या मुलं आहेत त्यांनासुद्धा मुलं झाली म्हणजे हेच वाटतं की काही ती बरोबर वागत नाही. आता बरोबर म्हणजे काय? मी ज्या काळात आता काय बरोबर सांगायचं आपल्या सिरम आहे. तर हे चौदेहाचा अंत करण्याचं कारण असं की पहिला स्थूल दुसरा सूक्ष्म बरोबर चालू आहे. आता ह्याच्यात प्रारब्धाचं किती, माझ्या कर्माचं किती, एवढा फक्त विभाग करायचा. माझ्या कर्मात चुकलं असेल तर ते तसं आहे, माझ्या कर्मात चुकलं नसेल तर ते प्रारब्धच आहे. मग ते माझा फक्त स्वीकारण्याचा प्रश्न उरला हो, बाकी काही राहिलंच नाही त्याच्यात. ते प्रारब्ध सुखदुःख आहे का नाही, तर प्रारब्धात फक्त स्वीकार आहे, बाकी काही नाही. सुखही नाही दुःखही नाही. त्यामुळं प्रारब्धात स्वीकार आहे. तर तसं हे करता येणं शक्य या अर्थाने चौदेहांचा. आता ह्यातला स्थूल सूक्ष्म हे आपलं काम आहे आणि कारण आहे ह्याला व्यवस्था, कारण व्यवस्था आहे जगामध्ये हे समजून घेणं. आणि त्यालाही पुन्हा महाकारण काहीतरी भगवंत आहे. आपल्याकडे जसं म्हणतात विष्णू आहे, महाविष्णू शब्द कुठून आला असं एक मला त्यावेळेला शंका आली की हे महाविष्णू प्रकरण काय. नुसतं विष्णू ठीक आहे, एक वेळ तिथपर्यंत समजलं, पण त्या काळाच्यासाठी जसा एखादा राजा एखाद्या त्या काळासाठी येतो, 300 वर्ष राज्य चाललं काय, 100 वर्ष चाललं काय, जे असेल ते, तर त्या काळासाठी तो येतो. तसा तो त्या काळातला राजा. म्हणून राजा पद गेलं का, तर त्याच्या पलीकडे महाराज, त्याच्या पलीकडे राजाधिराज सगळी पदं आहेत. तर तसं ह्या काळासाठी जी निर्मिती आणि ज्याचा शेवटपर्यंत विनाश एवढं जे काम आहे तेवढ्यासाठी हे विष्णुपद आहे. आता त्याच्या पलीकडे महाविष्णू ज्यांनी याला निर्माण केलं, त्यामुळे ते कधीच अंत पावत नाही. ते ह्या सगळ्या युगाचीही सुरुवात पाहतं, युगाचंही शेवट पाहतं आणि पुन्हा हे सत्वस्थ आत्मे तेवढे पुढे नेतं. ते सत्वस्थ आहेत ते पुढे जातात आणि त्यांच्या सहाय्याने पुढची प्रक्रिया पुढच्या युगाची सुरू होते. अशा अर्थाने महाविष्णू. जसं हे जे आहे ह्याला कारण आहेच, कारणव्यवस्था आहेच, त्याच्याबरोबर त्याच्यापेक्षा महाकारण व्यवस्था आहे. ज्यावेळेला ही कारणव्यवस्था बंद पडेल किंवा जर अडचण येईल तर महाकारण त्याच्यात उतरेल आणि ते काम करून घेईल. हे जसं ज्या ठिकाणी अडचण आहे, चिंताडो हे बुडता येते येऊन कर धरणार, ते म्हणजे मध्येच त्याच्यात हस्तक्षेप करून ते काढून घेतात काम. आपल्याकडे साध्या ऑफिसमध्ये ज्या वेळेला कामं काय वाटलेलीच असतात, प्रत्येकाची ड्युटी डिफाईंड आहे, ते ती त्यांनी करायची, हे सगळं खरं आहे. पण आपल्या ज्यावेळेला लांबून लक्षात येतं आणि ते चालतच तसं, पण लांबून लक्षात येतं कधीतरी की ही बरोबर चाललेली नाही आहे ड्युटी. काय एखादा कस्टमर आणि एखाद्या कोणाचा तरी त्याच्या स्टाफचा आवाज चालला आहे असं लक्षात आलं आपल्या, ह्याला सांगितलेला हा विसरला आहे, हे बरोबर होत नाही आहे असं लक्षात येतं. त्यावेळेला केबिनमधून बाहेर येऊन त्यांना जरा आत पाठवा, तुम्ही तुमचं काम करा. हे महाकारण उतरतं आपलं आत. ते का उतरतं, ते उतरावंच लागतं, त्याच्याशिवाय ते तिथं का त्याच्या समजुतीच्या कक्षेत ते बसत नाही आहे किंवा त्या क्षणी ते विसंवाद झालेलं आहे, ते बरोबर चाललेलं नाही आहे. अशा वेळेला फक्त हस्तक्षेप आहे. तेच जर उठून सारखे केबिन मिळून तिथंच बसले तर मग तो म्हणेल मी कशासाठी पाहिजे, म्हणजे असं आहेच ना शेवटी वाटणारच. तर तसं नाही. म्हणून ते महाकारण आहे. ते कधीतरी कारणव्यवस्थेवर अडचण आली किंवा नवीन कारणव्यवस्था निर्माण करावी लागली तर त्यासाठी महाकारण आहे एवढे. तर अशा तऱ्हेचे देहाला आपल्या संबंधित असलेल्या या गोष्टी आहेत म्हणून समजून घेतल्या. आणि मग ह्या ज्यांनी समजून घेतल्या किंवा समजून घेण्यापेक्षा समजून घेण्याचं समजून घ्यायचं, संपवायचं ते संपायचं. चौदेहाचा केला अंत, प्रारब्धे देह वर्तत. मला सांगा परीक्षा आहे तर अभ्यास करायचा, बरोबर, ह्या जे खरं रितसर मार्ग आहे. म्हणजे आता मी आणखीन काय मार्ग मला माहीत नाही, पण हे जे असे मार्ग रितसर होते म्हणजे पूर्वी की अभ्यास करायचा आणि शेवटी करायचा किंवा सुरुवातीपासून करायचा प्रत्येकाच्या पद्धतीप्रमाणे, तर तसं तसं ते अभ्यास करायचा आणि त्या परीक्षेच्या वेळेला आलेल्या प्रश्नांचे सगळे उत्तरं आपल्या जे काही म्हणून शक्य आहे तिथपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत त्याचं उत्तरले आहेत. ते झाल्यानंतर आपण काय करतो, ते झाल्यानंतर आपण काही करत नाही. प्रारब्धे पेपर वर्तत. तसं देवाच्यात काय सांगू, पुढे जे येतं ना आनंदात राहू हेच आपल्याला योग्य आहे असं समजायचं. कारण पुढच्या जीवन प्रवासाशी त्याचा संबंध आहे. महाकारण तिकडे कारण का कार्य करते, स्थूल देह कार्य करतोय
त्यानुसार तुम्ही कुठे जाणार हे ठरलेलं आहे, तिथेच तुम्ही जाणार. तुम्ही कितीही धडपडा तर त्या ठिकाणीच तुम्ही जाणार, कारण त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि ते फेडणं गरजेचं आहे. ते फेडलं की तुम्ही मोकळे झाला, ते नाही थांबवून घेत तुम्हाला. कर्ज फेडल्यानंतर नीलचा दाखला त्या दिवशी त्यात काळी मिळतो. पण नसेल जरी 5 रुपये जरी राहिले असले तसं ते म्हणतात ठीक आहे, तुम्ही तेवढे 5 रुपये भरा. तुम्ही मोठे आहे, सगळे तुमच्याकडे 5 लाख आहेत, ते आम्हाला मान्य आहे, पण इथं आमचं जे आउटस्टँडिंग दिसते तेवढे दिसलेच, तसं ते प्रारब्धाच्या खात्यात आउटस्टँडिंग दिसते तोपर्यंत परवानगी नाही. तोपर्यंत ते ॲक्सेप्ट करायचं आणि पूर्ण करायचं. एवढं काम आपल्याला करायला पाहिजे. ते केलं की चौदेहाचा केला अंत, तसं काम झालं. मग काय, मग प्रारब्ध मग जसं पेपर वर्ततं तसं आहे. जे मार्क पडले ते आपले आहेत म्हणून स्वीकारायचे. मग ती परीक्षा पद्धतीतच चूक असेल, मग ते अलीकडे असंच चाललं आहे, मग ते घरीच पेपर तपासायला देत असेल कोणाला तरी, काय आपल्याला कळते अलीकडे. आता हे पास झाल्यावरच म्हणतात, पास झाल्यावर कोण म्हणत नाही, आणि तरीसुद्धा हे सगळं असं होतं ना. मग हे काय करायचं नाही. ते आता बरोबर आहे. आता जर त्यात काही करेक्टिव्ह ॲक्शन असेल तर ती पुढच्या वेळेला घ्यायची. एवढंच काम आहे, बाकी काय काम नाही. आता समजा जर असं काम करायचं ठरवलं तर माणसाला स्वास्थ्य टिकून राहील का नाही मला सांग. अभ्यास करताना स्वास्थ्य आहे, लिहिताना स्वास्थ्य आहे, नंतरच्या काळात स्वास्थ्य आहे, रिझल्ट लागेपर्यंत तिथे अस्वास्थ्य जास्त असतं. तर ते शेवटी अगदी ते पीक पॉईंटला जातं. म्हणजे आता काय 10 जूनला आहे, म्हणजे 9 जूनला एकदम सगळं येऊन तर ते जे काय होतं तर ते काय व्हायचं कारण नाही. 10 जूनला त्यांची वेळ झाली की ते काय ते सांगणार आहेत आपल्याला, कारण आपण काय करून ठेवलं आहे ते सांगणार. तर इथली व्यवस्था एक वेळ काहीतरी गडबडेल, पण तिकडची व्यवस्था अजिबात बडबडत नाही. एवढ्या सुद्धाचा ह्याचा सुद्धा हिशोब आहे. म्हणजे मुंगीचे मनोगत जाणे तसं ते त्यासाठी दिले. तिथे मुंगीचे सुद्धा त्याच्या पावलाचा सुद्धा त्या चाळ ऐकू येतं. मुंगीच्या पावलातली चाळ हे शब्द जे वापरले ते कशासाठी वापरले असतील तर त्यांना काही त्याच्यातलं कळत नाही ना. कळत आहे तर ते बरोबर करतात. फक्त ते बरोबर करतात असं आपल्याला वाटत नाही, म्हणून देहाचा अंत होत नाही आणि परमार्थात प्रगती होत नाही आणि समाधान मिळत नाही. ही सगळ्याची कारणं आपल्याला कळली की हे प्रारब्ध देह वर्ततं. मग देह जर वर्तत असेल तर उर्बी नेमाला समजतं हर्षणा विषाद. आपलं काही काम उरलेलं नाही, हर्ष नाही विषाद नाही. लक्षात ठेवलं तर चालेल. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय